वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे। नालासोपारा विरार येथील कोकणी माणसांना साद घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा नालासोपारा विरार दौरा झाला। प्रचार रॅली चौक सभा यामधून त्यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी वाढवण बंदरमध्ये तरुणांना नोकऱ्या, मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सांगितले। वसई विरार महापालिकेवर भगवा विचारांचा महापौर बसेल असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। काय म्हणाले नितेश राणे आता पाहूया। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचे महायुतीचे चारही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी इथे आलो होतो। या भागाचा विकास आणि या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा याची जबाबदारी आमच्या हे चारही महायुतीचे उमेदवार त्यांच्या खांद्यावर घेतील आणि त्यांच्या वतीने शब्द देण्यासाठी मी व इकडचे स्थानिक लोकप्रिय आमदार राजन नाईकजी आम्ही दोघंही इथे आलो होतो। सरकारचा प्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून मी या भागाच्या विकासासाठी जी जी ताकद ह्यांच्या मागे उभी करायची आहे ती सगळी ताकद उभी करण्याची जबाबदारी माझी असेल हाही विश्वास देण्यासाठी आलो होतो। वसई विरार मध्ये मोठे मच्छीमार लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅन वगैरे आखलाय का? बघा, त्यांच्या मागण्यानुसार मग इथे मच्छी मार्केट असो, त्यांच्या जे काही सुविधा असो, आज आपल्या इकडे मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिलेला आहे। म्हणजे केंद्राला लागू असलेल्या सगळ्या योजना, ज्या ज्या योजना शेतकऱ्यांना भेटतात, केसीसी क्रेडिट कार्ड पासून पंतप्रधान मत्स्य संपदा योजना पासून सगळ्याच्या सगळ्या योजना हा इकडच्या मच्छीमारांना लागू करण्यासाठी जे जी यंत्रणा लावायला लागेल सगळी यंत्रणा लावण्यासाठी आम्ही तयार आहोत। आता वाढवण बंदर होत आहे, वसई विरारच्या स्थानिकांना तिथे रोजगार मिळणार आहे का? ते आता तुमच्या समोर तो माईक वर बोललो, रेकॉर्ड केला असेल तर बघा। मी बोललो ना, वाढवण बंदर होत असताना आमच्या वसई विरारच्या तरुण तरुणींना पण तिथे नोकरी देण्याची जबाबदारी, कारण का महाराष्ट्र सरकारचं 26% वाटा आहे वाढवण बंदर मध्ये, आणि म्हणून या इकडच्या तरुण तरुणींना तिथे नोकरी देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास मी इथे व्यक्त केलेला आहे। सर, काय सांगाल वसई विरार मध्ये महायुतीमध्येच भाजप आणि शिंदे शिवसेना हे आमने सामने आहे 4 ठिकाणी, युती धर्म पाळला गेला नसल्याचे? ठीक आहे, आता काही आम्ही तसे प्रगल्भ लोक आहोत, आम्हाला भांडायचं कुठे नाही हे मला माहिती आहे। महापालिका निवडणुकीमध्ये आपण निवडणूक प्रभारी म्हणून आलेला आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार यंत्रणा सुरू आहे? बघा, एका कोणावर आमच्या भारतीय जनता पक्षाने जबाबदारी टाकलेली नाही। आम्ही संयुक्त पद्धतीने सगळेजण, प्रत्येक जण आपली आपली ताकद लावण्यासाठी इथे आलेला आहे। आता इथे निवडणूक प्रभारी असलो तरी या भागामध्ये विविध प्रश्न, विविध लोकांची भेट, आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणातले लोक आहेत, माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा जिथे मी पालकमंत्री आहे तिकडले लोक आहेत, त्या लोकांना विश्वास देणं, त्यांना हक्काची घरं त्यांना देणं, जे फार वर्षांवर्षाचा प्रश्न आहे। आमच्या राजन नाईकजींनी अतिशय 90% प्रश्न सोडवला, 10% प्रश्न राहिलेला आहे। म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी शब्द देण्यासाठी आलेलो आहे। मुख्यमंत्री त्याच्या बाबतीत सकारात्मक आहे। कोकण भवन ज्याची मागणी आमच्या राजन नाईकजींनी केलेली आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे। हे सगळे शब्द देण्यासाठी मी आलेलो आहे। काय विश्वास वाटतो सर या महापालिकेवर? नक्की भगवादारी विचाराचा महापौर तिथे बसणार, महायुतीचा महापौर बसणार। आमदार जितेंद्र ठाकूर यांनी असं सांगितलं की बाहेरच्या नेत्यांना आणण्याची वेळ आली भाजपला। बाहेरचं म्हणजे मी अमेरिका, चायना, तायवान, लंडन कुठला आहे का? माझ्या कोकणवासी इथे आहेत, नालासोपारा, वसई विरार इकडले आहेत। महाराष्ट्राचा एक मंत्री असल्यामुळे मी कुठल्याही भागामध्ये जाऊ शकतो। ते साहेब आमच्या सिंधुदुर्गामध्ये कधी आले तर सर्वात पहिलं स्वागत मीच करेन।